देवंगरावाडी, चाकूर तालुका, जिल्हा लातूर या गावामध्ये माझी स्वतःची शेती असून मी काँग्रेस सेवा दलाचा कार्यकर्ता आहे आणि मी काँग्रेस पक्षाचं काम करतो. ही शेती सोयाबीन पीक आहे. सोयाबीन पीक माझं संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. मित्रांनो, सोयाबीनचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ. मित्रांनो, मी सध्या पाण्यात आहे, तुम्ही पहा. बनमीसुद्धा पाण्यात गेलेले आहेत. हो का, सोयाबीनात मी जाऊन दाखवतो मित्रांनो. हो का, मी सध्या पाण्यात आहे. हो का, बघा बघा, संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेलेलं आहे मित्रांनो. हो का, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं पाऊल उचलू व या महायुतीला दाखवून देऊ आमची ताकद का आहे ती. हो का मित्रांनो, पाणी कमरेला पाणी आलेलं आहे मित्रांनो. शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. हो का, माझ्या शेतात दुसऱ्या प्रकारचं एक तलावच भरला आहे मित्रांनो. शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा पर्याय दुसरा नसतो मित्रांनो. ह्या 2014 पासून केंद्रात मोदी आणि राज्यात ती फडणवीस या दोन दिग्गजांमुळे, दिग्गज म्हणण्यापेक्षा या दोन चोरांमुळे शेतकऱ्याची ही दुरावस्था. 70 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, ते भारी केलं, शेतकऱ्यांच्या हिताचं राज्य केलं. मी हे सांगतो मित्रांनो, मी सध्या पाण्यात आहे. मला काही राजकीय डावपेच खेळायचे नाहीत. आम्ही खेळतो राजकीय डावपेच, पण आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर या सरकारला दाखवून देऊ 2029ला. आता माझा मतदारसंघ अहमदपूर चाकूर मतदारसंघ मित्रांनो. हो का, पाणी पहा. रानात मी भर मधात आहे तर पाणी पहा मित्रांनो. माझी पॅन्टसुद्धा भरलेली आहे पाण्याने, कपडेसुद्धा भरलेले आहेत. इतकं पाणी जमलेलं आहे मित्रांनो. आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर पुढलं पाऊल काय असेल या महायुतीलासुद्धा, या राज्यातल्या महायुतीलासुद्धा दाखवून देऊ मित्रांनो. हो का, पहा, तुम्ही पहा मित्रांनो. काही लोक आमच्या विरोधात नक्की बोलतील कारण की मी काँग्रेस पक्षाचा आहे. हां, मी देशमुखांसोबत आज आहे, आत्ता आहे आणि उद्या पण राहणार आणि भविष्यात पण राहणार. हे पहा मित्रांनो, आमचं नुकसान, शेतकऱ्याचं नुकसान पहा.